बापरे होती ताई, कुठे चालल्या सारे सारे जणी? मैत्रिणी वाटते बोलून राहिल्या. हो हो, आईच्या खूप मैत्रिणी आहे, आईची खूप ओळख आहे ना. हो बापा, आता फिरायला चाललो होतो, पोरगी आली ना. बापरे, हे पोरगी होय काय वैठून येऊन राहिली? लग्नाच्या अगोदर अलगच दिसते, आता तर भल्ली वेगळी दिसते. कुठं कुठं असते पोरगी? मी पुण्याला असते, पुण्याला. असं तरी म्हटलं स्टँडर्ड दिसून राहिली शहरातली असं म्हणून. असं असं मग उन्हाळ्यात आली वाटते बा, उन्हाळ्याच्या सुट्टी. हो ना बाई, तसं नव्हते काय? शाळेत आहे, माणूस आहे, ड्युटीवर आहे, तसं नव्हते काय? तर मग आता आली ते, आता 8-15 दिवस राय म्हटलं तिले. तर काय जावं, लवकरच जा लागते. जेवायची सोय नाही ना तिकडे, मग हातानं करणं हे मेचचा डब्बा द्यायला सण नाही होत, नाही तर राहिले असते. लेकरं तर काही दिसून नाही राहिले. ते का नाही, त्याच्या बाबासोबतच आहे. त्याची आजी आहे ना तिथं, तर आजी असल्यामुळे ते आलेच नाही. मी म्हटलं चला, मला म्हणे तू चालली जाय म्हणे, आम्ही नाही येत म्हणे, बाबासोबत येईन म्हणे घ्यायला येईन तेव्हा. लहान लहानच असं नव्ह बाई, राहते काय? नाही नाही, समजते ना त्याइले, शाळे गिळेत जाते तर समजते ना त्याइले, राहते माझ्या लेकरं. कुठे गेल्या होत्या? दोघीच्या दोघी कुठे गेल्या होत्या? लय दिवसांना भेटल्या पण तुम्ही. थंड थंड वातावरण आहे म्हटलं, गेलो होतो दोघी जणी लस्सी प्याले. तर म्हटलं चाल म्हटलं इले, घराच्या घरात राहिलं बोरी होते ना, तर थंड काही खाऊ वाटते बिचारे. गेलो होतो, लस्सी खाऊन पिऊन आलो आम्ही. आणि थोडस ते लय रंगारंगाच असते ते खाऊन पिऊन आलो. हो बाई, वाटते हो वाटते, अशा वेळेस वाटते काहीतरी खाऊ म्हणून. आपल्याला वाटून राहिलं तसं त्याला वाटलं, त्याही गेलते. आई ह्या बहिणी मला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटते, कुठेतरी पाहिल्या वाटते, ओळखीच्या वाटते. लग्नात पाहिलं असून तुम्ही म्हणून तुम्हाला ओळखीच्या वाटत असं. तुमची मोठी मोठी सून माझ्या नात्यात आहे ना, ते कोणती व्हायच्यातली? मीच आहे. ती आते नाही का आते? ती आत्याची मी चुलत सासूची पोरगी होई ना. ओळखलं काय? मायना यमुना आहे ना. असं मी म्हणूनच राहिली राणीले का ओळखीच्या वाटते, मला वाटते आत्याची तर पाहिलं वाटते तुम्हाला, म्हणूनच ओळखीच्या वाटून राहिल्या. म्हटलं बापा, तू नवीन नवीन सून, नवीन नवीन पोरगी ओळखशील का नाही ओळखशील म्हणून काय ओळख काढली नाही, आता म्हणून पाहिलं. मनात लय वेळचं लय दिवसाचं येऊन राहिलं. जाऊ बा तुझी ओळख काढा, पण काही ओळख नाही. म्हटलं जाऊ दे, म्हटलं आता तू दिसलीस तर मग ओळख काढून पाहिली, त्या ओळखलं मी. त्या नातेवाईकाला भेटली होती म्हणून घ्यायला वेळा म्हणे, दिसली तर बोलल्याने का मी म्हटलं आता दिसली तेव्हा बोलन बाई. म्हटलं जा मग तुम्ही घरी ये जा ना, तुम्ही तर काही आल्याच नाही, मग घरी येऊन जा लागत होतं. ओळख काढली असती तर ओळख निघाली नसती का? मी ओळखलं नसतं का? आम्ही ओळखतो बा कोणाला. बरं साहेब काकू आल्याने मी काय ओळखीची नाही का? त्याने ओळखलं नसतं तर मी नाही ओळखलं असतं का? आईनं नाही ओळखलं असतं का? असं करत असते का? या लागत होतं ना घरी. सासू तर ओळखतेच, पण आता येणंच नाही होत म्हणून जाऊ दे, तेच म्हणून आले. कायच घरी कामं पुरते, मग बसलं का बसलं, टीव्ही पाहत बसलं का पाहत बसलं, मोबाईल पाहत बसलं का पाहत बसलं, असं काम आहे आपलं. मग घरातून निघाले काही म्हणण्याचं नाही. उन्हीच्या तर कसंच जीवन होतो, बाहेर निघाले. आता म्हटलं जरासे छाव आहे तर चाल म्हटलं गेले, म्हटलं लस्सी गिस्सी पिऊन येऊ म्हटलं. म्हणून आलो आम्ही दोघी जणी. तुम्ही कुठे चालल्या सारे जणी? राणीच्या आईच्या घरी चालल्या काय? नाही आम्ही राणीच्या आईच्या इथं मागच गेलो होतो, आता नाही चाललो. आता हे आली तर म्हटलं चाल म्हटलं इले बाहेर फिरायला जाऊ म्हटलं. घराच्या घरात नुसतं घराच्या घरात बोर होते ना, चल म्हटलं आम्ही लस्सी प्यायला चाललो, कधी खाऊन येऊ म्हटलं. हो काहीतरी काय पालट पाहिजे सोबई. तसं सुनायला कुठं घेऊन जा हिंडा फिरायले, तेवढंच मोकळे राहते. मग येतं ना आमच्या घरी, तुम्ही तर काही येतच नाही बापा ना. तुम्ही तर आमचं घरच टाकून दिलं बापा. कशाच येत नाही आणि आम्हाला म्हणता ये करता, आणि तुम्ही येत नाही. आम्ही कसं या तुमच्या घरी? नेहमी आम्ही जाऊ का तुमच्या घरी? तसं नसते. तू का माझ्या घरी आल्या काय होते? या बिचारे, माझ्या घरी कोणी राहत नाही म्हणून मी येत नसतो, आणि माझी निघ नाही होत नाही. आल्या तर येतं ना आमच्या घराकडे, तिकडे आल्या म्हणजे. नाही बा, आम्हाला नेहमी आम्हीच येतो, आम्हाला चांगलं नाही वाटत ना, म्हणून आम्ही येत नाही. कसं बाबा, तुम्ही मैत्रिणीच्या घरी आली विचार करता का? आम्ही हात धरून तुम्हाला काढून घेऊन राहिली काय? साहेब काकू एवढा विचार करत असते का? एवढा नका विचार करतो. येत जा आमच्या घरी. जा ना काकू, ये जा. आता ये जा तुम्ही. आतापर्यंत आल्या नसन तर ये जा. पण किती दिवस आहे तुमची इच्छी? ठीक आहे, आता जास्त दिवस नाही राहीन, 2-4 दिवस राहीन. सहज मी म्हणत होते का मग हे आहे इले घेऊन ये जा, सुनायला घेऊन ये जा. त्या निमित्ताने येणं होते बा. तशा का तुम्ही येता काय? त्याचे पाहुणे काय करते हो बाई पुण्यात? तू जॉब गिप करतो काय? काकू माईचे पाहुणे कंपनीत आहे, कंपनी जॉब आहे, कंपनी जॉब करते ते. मी काहीच नाही करत. माय लेकर आहे त्याच्यावर लक्ष देत असतो, आणि घरातलं असतं कामं पुरते जी काकू. काय जॉब गिब होते मायावाला. हो बाई, आणि पैशाच्या मागे लागूनच काय करायचं आहे? लेकरं गिकरं लहान राहते त्याच्यावर, म्हटलं लहानपणीच गरज असते ना त्याची आपल्याला. मग मोठेपणी तर मग काही नाही म्हणा, मोठे झाल्यावर ते जॉब केला म्हणजे, पण लहानपणी लय गरज असते. लेकरू म्हटलं झुरणी पडते आईसाठी. माझी मैत्रीण आहे बाई, तिचं लेकरू बाई असं होऊन गेलं तर काहीच नाही, त्याचं दिमाग काही चालत नाही एवढा, काहीच नाही. दोघे नोकरीवर जाते तर, आणि त्या लेकरावर कोणी लक्ष ठेवायला नाहीये. असं दुसऱ्याच्या हातात आहे ते लेकरू, पण ते लेकरू असं चिमून गेलो हो माय ह्या पैशाचं. मग म्हणूनच मी जॉब नाही करत. मी म्हटलं मी म्हणो द्यायले का करतो ते म्हणे नाही म्हणे, लेकरं मोठे होईपर्यंत तू काहीच नको करू म्हणे, मी आहे ना म्हणे, तुला पोचाली जिंदाबाद म्हणे. तू काय टेन्शन घेतो म्हणे. मी म्हटलं ठीक आहे बा, म्हटलं माणसाच्या समोर नाही जात बा, म्हटलं मी तसं काही त्याचे विचार चांगलेच आहे. पैसा कमाव म्हणते तू, मी तुला बांधून नाही ठेवत म्हटलं, स्वातंत्र्य ठेवतो म्हणते, पण म्हणते काही काळात गरज असते म्हणते आपल्या लेकराले, दोघांपैकी एक कोणही केलाच चालते म्हणते. मग कर ना म्हणते, तुला किती करायचं आहे तर म्हणते. बरोबर आहे बाई, मला पटलं हे पटलं मला.
तुमच्या घरी गिरी पाहुणे नाही आले काय कोणी? नाही नाही, आमच्या घरी यायचेच आहे. माझ्या नंदीचे लेकर येत असते, ते काही येऊन नाही राहिले त्याची आती आली तर, नाही तर येत असते ते आल्या म्हणजे मलाही चांगलं वाटते. जरासं गमती लेकर बाई असले म्हणजे घरात. पण ते आले नाही यावेळेनं, येईन म्हणे जराशी लेट येईन त्या. आणि विचारा का तिची बहिणी आली का म्हणून, जाऊ दे बाईच्या एवढ्या घरचे पाहुणे घेऊन आपण नाही विचारा, चांगलं नाही वाटत. मग चला लस्सी प्याले, मी पाचतो तुम्हाला. चला. नाही बापा, आताच खाऊन पिऊन आलो. आणि काय काय धंदा करायचा का त्या दुकानात जाऊ खाणं पिणं? नाही नाही, पोट भरल्यावर काय यायचं आहे? नाही, तुम्हीच जा. चला मग, चला मग भेटू. हा बाई ह्याकून बाहेर दोघीच्या दोघी थांबल्या, आपण समोर आलो ना. हो राणी, वहिनी आली काय? नाही याचीच आहे ना, याचीच आहे. आता येईन ना, दादा म्हणे जातो म्हणे आणि येतो म्हणे म्हणते. मग आता येईन ना त्या, घेऊनच या लागते. 2-2 लेकर आहे काय तिथे ठेवण्यात अर्थ आहे. तर खूप वेळा म्हटलं पण ते ऐकी नाही ना. आता झालं त्याचं मन भरलं, आता येते त्या. भांडण कोणाच्या घरात नाही आहे, कोणाच्या सगळ्याच्याच घरात आहे. घर म्हटलं का भांडायला लागलंच हो बाई. कोणाच्या घरात आहे, यायला पाहिजे. मग ये जो मग. थांबल्या, ये ना वहिनी, दोघीच्या दोघी थांबल्या, ये ना. हो येतो ताई, वा समोर. हो आई, मी येईल ओळखलं नाही, पण आता बोलल्या तर बाई, मी बोलली बाई आई मी त्याच्यासोबत. हो बरं झालं बोलली तर. कोणी दिसलं तरी बोला, ओळखीचं असो का नसो. आपल्या कोणी काही ओळखीचं असं म्हणूनच ते बोलले ना. त्यासोबत बोलले तर तू बोलली, त्याला चांगलं वाटलं हो बाई. ताई कोणी ओळखीचं असते तेव्हाच बोलते ना. आपल्याला जरी ओळखीचे नाही वाटले, आता आपल्या घरच्या ओळखीचे असल्यावर त्याला बोलल्यावर चांगलेच वाटलं ना. आणि अधिक किती दूर आहे? थोडंसं आता झालं, आता पोहोचलोच आहे आपण. चला.